everyone. In the previous video, we have started the 22nd lesson of grammar reading comprehension. Now in this video, we are going to see the remaining part of this lesson. For that, open page number 83 of your textbook. Okay. Now in this we will see exercise D, read this story. The grasshopper and the ant. Grasshopper आणि ant यांची ही स्टोरी आहे. It was a fine summer day. A grasshopper was singing and dancing happily. Just then he saw an ant passing by. आता समर डे होते. समर म्हणजे उन्हाळ्याचे दिवस होते. अ ग्रासहॉपर वॉज सिंगिंग अँड डान्सिंग हॅपीली. एक ग्रासहॉपर जो आहे तो छानपैकी डान्स करत होता. अँड ही वॉज डान्सिंग अँड सिंगिंग म्हणजे गाणं म्हणत होता आणि डान्स करत होता. छान आनंदाने नाचत होता. जस्ट देन ही सॉ अन अँट पासिंग बाय. इतक्यात त्यांनी पाहिलं की त्याच्याजवळून एक अँट म्हणजे मुंगी जात आहे. द अँट वॉज कॅरिंग अ बिग पीस ऑफ कॉर्न ऑन हर हेड. आणि त्यानं पाहिलं की ती जी अँट आहे ती तिच्या डोक्यावर एक कॉर्नचा जो पीस आहे किंवा एक दाणा जो आहे मक्याचा दाणा किंवा धान्याचा दाणा ती काय करत आहे कॅरी करून घेऊन जात आहे. द ग्रासहॉपर स्टॉप हर अँड सेड, वाय आर यू डुईंग सच अ हार्ड वर्क लिटल अँट. आणि ग्रासहॉपरनी तिला थांबवलं. आपल्याला इथे पिक्चरमध्ये दिसत आहे. आणि तिला म्हटलं की इतका हार्ड वर्क तू कशासाठी करत आहे. कम सिंग अँड डान्स विथ मी. तू पण माझ्यासोबत ये आणि माझ्यासोबत काय कर, यू ऑल्सो सिंग अँड डान्स विथ मी. जस्ट लाईक माझ्यासारखं तू पण काय कर, एन्जॉय कर. द अँट रिप्लाइड. पण अँटनी काय आन्सर दिलं. सी आन्सर्ड, थँक यू फॉर इन्व्हायटिंग मी डिअर ग्रासहॉपर, बट आय हॅव टू कलेक्ट फूड फॉर द विंटर. पण ती काय म्हणाली ग्रासहॉपरला, थँक्यू पण मला काय करायचं आहे, येणाऱ्या विंटरसाठी फूड कलेक्ट करायचं आहे. म्हणजे फूड जमा करून ठेवायचं आहे, स्टोअर करून ठेवायचं आहे. बिकॉज विंटर इज नॉट फार. कारण आता हिवाळा फार दूर नाही आहे. यू मस्ट ऑल्सो स्टार्ट कलेक्टिंग फूड इन्स्टेड ऑफ वेस्टिंग टाइम. आणि त्या अँटनी ग्रासहॉपरला पण ॲडवाईस दिली. काय ॲडवाईस दिली. तिनं त्याला सांगितलं की तू पण काय करू नको, टाइमपास करू नको किंवा टाइम वेस्ट करू नको. आणि तू सुद्धा काय कर, आमच्यासारखंच किंवा माझ्यासारखंच काय कर, फूड जे आहे ते कलेक्ट कर. ग्रासहॉपर सेड, इट इज टू अर्ली टू थिंक अबाउट द विंटर. पण जो ग्रासहॉपर होता त्याला काही अँटची ॲडवाईस आवडली नाही. आणि तो काय म्हणाला की विंटर यायला आणखीन काय खूप वेळ आहे, विचार करायला आता सध्याच आवश्यकता नाही आहे. आय वॉन्ट टू एन्जॉय माय डेज विदाऊट वरिंग अबाउट द फ्युचर. आणि मला काय करायचं आहे, माझं जे आयुष्य आहे किंवा हे जे डेज आहे ते मला चांगल्या प्रकारे एन्जॉय करायचे आहे. मला सध्याच फ्युचरचा म्हणजे भविष्याचा विचार करायचा नाही. द अँट सेड, डू ॲज यू विश अँड वेंट अवे. आणि मग अँट काय म्हणाली त्याला, ठीक आहे तू जशी तुझी इच्छा असेल तसं कर. आणि ती तिथून निघून गेली. Soon the winter came and the grasshopper had not collected any food to store. आणि अशा प्रकारे खूप दिवस निघून गेले. आणि कोणता सीझन आला, यस विंटर कम. आणि विंटर आल्यानंतर काय झालेलं आहे, आता जो ग्रासहॉपर आहे त्यांनी आपल्यासाठी कोणत्याही प्रकारचं फूड कलेक्ट करून जमा करून किंवा स्टोअर करून ठेवलेलं नव्हतं. When he finally thought of going out to collect food, it started to snow. आणि जेव्हा त्यानं डिसाईड केलं की आता मी बाहेर जाणार आणि छान माझ्यासाठी फूड कलेक्ट करणार, असं जेव्हा त्यानं डिसिजन घेतलं तेव्हा काय झालं. आणि तो जेव्हा जायला लागला तेव्हा काय घडलं, यस इट स्टार्टेड टू स्नो. म्हणजे बर्फ पडायला लागला, हिमवर्षाव व्हायला लागला. कारण कोणता सीझन आहे, विंटर. आणि तुम्हाला माहीतच आहे की विंटरमध्ये काय होतं, यस देअर इज अ स्नोफॉल. ही वॉज फ्रीजिंग इन द कोल्ड अँड ही हॅड नथिंग टू ईट. आता विंटर असल्यामुळं काय झालं, ही वॉज फ्रीजिंग इन द कोल्ड म्हणजे तो थंडीने एकदम गारठून गेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्याकडे खाण्यासाठी सुद्धा काहीही नव्हतं. ही हॅड नथिंग टू ईट. सडनली ही हर्ड अ नॉक ॲट द डोअर. आणि असं तो त्याच्या घरामध्ये बसला असताना इतक्यात काय झालं, कोणीतरी त्याच्या दारावर काय केलं, नॉक केलं म्हणजे दार वाजवलं. इट वॉज द अँट. आणि कोण, हू वॉज ऑन द डोअर, यस इट वॉज द अँट, त्याची फ्रेंड. सी हॅड बॉट सम फूड फॉर द ग्रासहॉपर. आणि अँटनी त्याच्यासाठी काय आणलं होतं, थोडं फूड आणलं होतं, सम फूड फॉर द ग्रासहॉपर. द ग्रासहॉपर थँक द अँट अँड डिसाइडेड नॉट टू वेस्ट हिज टाइम इव्हन अगेन. आणि ते अँटनी त्याची अशा प्रकारे हेल्प केल्यानंतर त्यांनी काय केलं, यस ही सेड थँक्स टू द अँटला थँक्यू म्हटलं. आणि आणखीन त्यानं कोणती डिसाईड केलं, त्याला कोणता ग्रासहॉपरलाही याच्यातून कोणता मेसेज भेटला की आपण काय करायला पाहिजे, वी शुड नॉट वेस्ट द
टाईम आणि त्यानं डिसाईड केलं की मी आता याच्यानंतर टाईम वेस्ट करणार नाही. सो स्टुडंट, अशा प्रकारे ग्रासहॉपरला हार्डवर्कचं काय महत्त्व कळलं. So student, we will solve the exercise on this story in the next video. Okay then, bye.